सह्याद्रीच्या कडेकपारीत आणि वारणेच्या खोऱ्यात आजही एक नाव घुमतं, ज्याच्या बंदुकीच्या आवाजानं इंग्रज अधिकारी थरथर कापायचे, ज्याच्या घोड्याच्या टापांचा आवाज ऐकला की अन्यायी जमीनदारांची पाचावर धारण बसायची. तो लुटारू नव्हता, तो दरोडेखोर नव्हता, तो होता अन्यायाविरुद्ध पेटून उठलेला एक धगधगता निखारा. आपल्याच एका बहिणीच्या रक्षणासाठी ज्यानं हातात कुऱ्हाड घेतली आणि स्वतःचं संपूर्ण आयुष्य पणाला लावलं. अण्णाभाऊ साठेंच्या लेखणीतून अजरामर झालेला, गोरगरिबांचा कैवारी आणि ब्रिटिशांच्या डोळ्यात सळसळणारा वारणेचा वाघ सत्तू भोसले. नमस्कार मित्रांनो, गणेश टी गायकवाड या आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत एका अशा वाघाची कहाणी ज्याचा शेवट बघून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. कथेची सुरुवात होते कोल्हापूरच्या रस्त्यांवरून. खिशात 7वी पासचा दाखला घेऊन फिरणारा तरुण सत्तू भोसले, गरिबीनं गांजलेला पण शरीरानं आणि मनानं पोलादी. नशिबानं त्याला लष्करात नेलं. तिथं सत्तूची ताकद आणि नेमबाजी पाहून बडे बडे अधिकारी थक्क झाले. पण तिथंच त्याचा सामना झाला रॉबर्ट नावाच्या उर्मट इंग्रज अधिकाऱ्याशी. रॉबर्टला भारतीय सैनिकांचा तिरस्कार होता, पण सत्तूनं घोडदौडीच्या शर्यतीत रॉबर्टला हरवलं आणि तिथंच ठिणगी पडली. रॉबर्टनं सत्तूचा अपमान केला, मराठी माणसाला लुटारू म्हटलं. तेव्हा सत्तू कडाडला होता. मराठी माणूस लुटारू नसतो, तर तो लुटारूंचा फडशा पाडतो. स्वाभिमानाला धक्का लागला आणि सत्तूनं नोकरीवर लात मारली. तो पुन्हा आपल्या गावी कुमजेला परतला. पण त्याला माहीत नव्हतं की नियतीनं त्याच्यासाठी दुसरंच रणांगण तयार ठेवलं आहे. कुमजे गावात आल्यावर सत्तू शांत जगू पाहत होता, पण गावाचा पाटील मथाजी चौगुला याचा जुलूम वाढला होता. एका चैत्राच्या दुपारी मथाजी एका गर्भवती बाईला, जिला तो चोर समजत होता, लाताबुक्क्यांनी मारत होता. ती बाई दुसरी तिसरी कुणी नसून एका गरीब महार समाजाची सई होती. तिचा आक्रोश सत्तूच्या कानावर पडला. तो धावला. त्यानं मथाजीला अडवलं, पण सत्तेच्या मस्तीत असलेला मथाजीने ऐकलं नाही. उलट तो सईला जीवे मारायला धावला. त्याच क्षणी सत्तूच्या हातातील कुऱ्हाड तळपली आणि एकाच घावात मथाजी चौगुला जमिनीवर कोसळला. एका अन्यायाचा अंत झाला होता, पण सत्तूच्या फरारी आयुष्याची सुरुवात झाली होती. सत्तू आता फक्त सत्तू राहिला नव्हता, तो झाला होता वारणेचा वाघ. जंगलाचा रस्ता धरल्यावर सत्तूनं एकच व्रत घेतलं, अन्यायाचा बदला. मथाजीचा मुलगा उमा चौगुला आणि त्याचे साथीदार सत्तूच्या जीवावर उठले होते. सरकारनं सत्तूला पकडण्यासाठी 5,000 रुपयांचं बक्षीस लावलं होतं, पण सत्तू सापडत नव्हता. का? कारण तो गरिबांचा आधार बनला होता. हुंड्यासाठी मुलीला छळणाऱ्या सासरच्यांना त्यानं सरळ केलं. बायकोला सोडून देणाऱ्यांना त्यानं वठणीवर आणलं. लोक त्याला फिरतं सरकार म्हणू लागले. आकाराम, आनंदा पाटील, गोंदा गोंधळी आणि पंढरी मांग यांसारखे जीवाला जीव देणारे साथीदार त्याला मिळाले. सत्तूनं एक समांतर सरकारच चालवलं होतं. या धावपळीच्या आयुष्यातही सत्तूच्या आयुष्यात प्रेमाची झुळूक आली. नांदगावच्या तात्याबा पाटलाची मुलगी सोना, तिनं सत्तूच्या शौर्याच्या कथा ऐकल्या होत्या. जेव्हा ती त्याला भेटली तेव्हा तिनं ठरवलं, माझं लग्न होईल तर सत्तूशीच. एकीकडे प्रेम फुलत होतं, तर दुसरीकडे मैत्रीचा इतिहास घडत होता. वाटेगावचा फकीरा आणि कुमजेचा सत्तू, 2 वाघ एकत्र आले होते. जेव्हा सत्तू बहादूरवाडीत घेरला गेला होता, तेव्हा फकीरा स्वतःचा जीव धोक्यात घालून सत्तूला वाचवायला धावून आला होता. ही मैत्री वारण्याच्या पाण्याइतकीच पवित्र होती. पण मित्रांनो, या कथेतला सर्वात मोठा आणि दुःखद भाग आता सुरू होतोय. ज्या सईसाठी सत्तूनं खून केला, ज्या सईला त्यानं आपली मानलेली बहीण मानलं, त्याच सईचा मुलगा राजा. सत्तूमुळं सईला गावात त्रास होऊ नये म्हणून तिनं राजाला शिक्षणासाठी साताऱ्याला ख्रिश्चन मिशनरी शाळेत पाठवलं. तिथं राजाचं धर्मांतर झालं आणि तो बनला डॅनियल. हुशार डॅनियल शिकून मोठा झाला आणि नशिबाचा असा खेळ पहा, तोच डॅनियल पोलीस फौजदार म्हणून कोल्हापुरात परत आला. त्याला एकच काम देण्यात आलं होतं, सत्तू भोसलेचा खात्मा करणं. ज्यानं आपल्या आईचे प्राण वाचवले, त्यालाच मारण्यासाठी मुलगा बंदूक घेऊन उभा राहिला होता. सईच्या काळजाचे तुकडे होत होते.
एका बाजूला भाऊ आणि दुसऱ्या बाजूला पोटचा गोळा. काळ रात्र उजाडली. फौजदार डॅनियलनं कुमजे गावाला वेढा घातला. सत्तूला हे समजताच तो पळून जाऊ शकला असता, पण नाही, तो थांबला, कारण त्याला वचन पळायचं होतं. सईनं सत्तूकडे भीक मागितली होती. दादा, माझ्या राजावर कधीही हत्यार उगारू नकोस. आणि वाढासारख्या सत्तूनं शब्द दिला होता, सई, मी मरेन पण तुझ्या मुलावर गोळी झाडणार नाही. लढाई सुरू झाली. गोळ्यांचा पाऊस पडू लागला. सत्तूचे साथीदार पडत होते. डॅनियल सत्तूच्या दिशेने येत होता. सत्तूचा नेम अचूक होता. तो डॅनियलला सहज टिपू शकत होता. पण त्याला सईचा चेहरा आठवला, दिलेलं वचन आठवलं. त्यानं आपली बंदूक खाली केली आणि तेच घडलं. डॅनियलला दया आली नाही. त्यानं ड्युटीच्या नावाखाली सत्तूवर गोळी झाडली. सत्तूच्या काळजाचा वेध घेतला गेला. वारणेचा वाघ कोसळला. सत्तू रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. हे दृश्य पाहून सईला धक्का सहन झाला नाही. ज्या भावानं तिचं रक्षण केलं, त्याच भावाचा जीव आपल्या मुलानं घेतला, हे शल्य तिला घेऊन गेलं. सत्तूच्या मृतदेहापाशीच सईनंही प्राण सोडले. एकाच चितेवर सत्तू आणि सई, भाऊ आणि बहीण, अनंतात विलीन झाले. सोनाच्या कपाळचं कुंकू पुसलं गेलं. वारणा नदीही त्या दिवशी रडली असेल. सत्तू भोसले, एक बंडखोर, एक प्रियकर, एक मित्र आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक रक्षणकर्ता. अण्णाभाऊ साठेंच्या वारणेचा वाघ या कादंबरीतली ही कथा आजही आपल्याला सांगते की उपकाराची परतफेड ही रक्तानं नाही तर प्रेमानं व्हायला हवी होती. पण नियतीला ते मान्य नव्हतं. सत्तू गेला, पण त्याची हिंमत आणि त्याग आजही वारणेच्या लाटांमध्ये जिवंत आहे. तुम्हाला ही कथा कशी वाटली? सत्तूनं डॅनियलवर गोळी न झाडून योग्य केलं की अयोग्य? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा जबरदस्त कथांसाठी गणेश टी गायकवाड या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन कथेसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.